कंप्लीट युटर्न दिला आणि वहाळगाव जे प्रेक्षक कदाचित सहज झोपी गेले असते त्यांना मात्र आपला सामना पाहण्यासाठी प्रेरणा दिली. नो डाऊट या संघाचा बॅकबोन, या संघाची खरी ताकद प्रतीक पाटील. धन्यवाद डीजे, धन्यवाद. लक्ष्या बैलाचे मालक आदरणीय पक्षा बैलाचे मालक सुरेश शेठ पाटील बहाळ यांच्याकडून 2000चे बक्षीस प्रतीकसाठी. यस, या गाण्यावरती निलेश पाटील स्पेशली आणि अश्विन पाटील यांना दोघांना सुद्धा डान्स करावा लागणार आहे. क्या बात आहे. लई लई वाकडा मिशीचा आकडा, लई 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 मोठी लई 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 वाकडा मिशीचा. अडगळदारास लावू आता इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता. काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळदारास लावू आता. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा या कलाकारांसाठी ज्यांचा नृत्य आविष्कार आपण पाहिलात. आणि परीक्षितला इथे मात्र विशेष बक्षीस दिलं जात आहे. अविक्षितला ज्यांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दिगोडे गावचे भाचे आहेत ते आणि त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल उत्कृष्ट गोलंदाजी ज्यांची पाहायला मिळाली. यस, ओ टू विपुल पाटील. पक्षा बैलाचे मालक सूरज बाळू पाटील यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज झालाय प्रतीक पाटीलसाठी, ज्यांना मिडल षटक टाकलंय. तिकडे आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी इंडियन सामाजिक सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळाचे सदस्य तथा उरण पूर्व विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीणजी घासे यांना आपण विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मागील सामन्यामध्ये जिथं 18 मध्ये 13 डिफेन्स करायचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या गोलंदाजानं एक मिडल षटक टाकलं ज्याच्यासाठी पक्षा बैलाचे मालक सूरज बाळू पाटील यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज हे दिलं जात आहे. आणि व्यासपीठावर इंडियन सामाजिक संस्थेचे एक सर्वात मोठं आयोजन पाहायला मिळत असतं. मोटिवेशन इंडियन क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणजी घासे आणि प्रवीणजी घासे यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं. अभिनंदन प्रतीक आणि पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. विकेट घेतले होते जे उत्तर शिवचे गोलंदाज त्यासाठी बक्षीस दिलं जात आहे.
मामाच्या वतीने एका बादशासाठी बक्षीस 800 रुपयाचे कॅश प्राइज. मामानी बादशासाठी बक्षीस दिलं आणि त्यांच्या वडिलांच्या वतीने सुद्धा त्याच्यासाठी बक्षीस झालं त्या खेळाडूंसाठी. आणि जाऊया आपण वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे, जिथे आवाज ऐकायला मिळेल प्रसादजी भोईर यांचा. यस, थँक्यू विपुल, थँक्यू दीपकजी पाटील, दिनेशजी पाटील सर. मॅचला सुरुवात होतीये दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण सध्या पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा हा प्रयत्न आहे. शॉर्ट मिड विकेटला उडालाय झेल आणि टिपलाय सुद्धा. विकेट नंबर 1. पहिला खेळाडू आयुष मडवी चॅलेंजर चिर्ले संघाचा होतोय झेलबाद. फार महत्वाची विकेट होती ही चॅलेंजर चिर्ले संघासाठी, पण इथे मात्र तो अतिशय स्वस्त्यामध्ये आणि अनपेक्षितरित्या लवकरात लवकर मात्र बाद झाला आणि त्यामुळे चिर्ले संघाला हा बसलेला पहिला धक्का असेल. आयुष मडवीचं लवकर आउट होणे परवडणारं नसणार आहे, कारण आयुष मडवीची विकेट चिर्ले चॅलेंजर संघासाठी फार महत्वाची होती. लवकरच बाद झाला एक धनेश कामोडकर, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि जबरदस्त षटक टाकलं होतं, जो मोठीजुई टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार गोलंदाजांपैकी ज्याच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत ज्याने 4 चेंडू टाकलेत, 5 धावा दिले, तर 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. असा धनेश कामोडकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या गोलंदाजी करतोय आणि ही गोलंदाजी सध्याच्या घडीला मी म्हणेन भावली आहे. खूप चांगली गोलंदाजी ज्याची राहिली आहे. अंकेश कामोडकर अँड टीम सध्या जी मैदानामध्ये परफॉर्मन्स करते. दुसऱ्या फेरीतील सामना सध्या ते खेळत आहेत. पहिला सामना त्यांनी दांदरबाडा संघासमोर जिंकलाय आणि हा आता सध्या दुसरा सामना ते खेळताना दिसत आहेत. चॅलेंजर चिर्ले विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे अगदी डीप मध्ये सीमारेषेलगत चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत फक्त इथे मिळतीये सिंगल मिळाली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 6 धावा. आणि दरम्यानच्या काळात आपण सन्मान करतो VIP डायसवर. या स्पर्धेसाठी विशेष सन्मान केला जातोय. सन्माननीय प्रवीणजी घासे साहेब, इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित रजनी क्रिकेटची एक फार मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवली जाते. तसेच आज आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचं उरण तालुक्यातील पूर्व विभागाचं युवा मोर्चा अध्यक्षपद ज्यांच्या खांद्यावरती आहे, असं एक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी प्रवीणजी घासे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये होत असताना आपण पाहताय. तसेच मोठीजी गावातील एवन जोडी केतन आणि कल्पेश यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरजी घरत आणि अश्विनजी पाटील यांना आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोठीजी गावातील एवन जोडी केतन आणि कल्पेश पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. भव्य दिव्य रजनी क्रिकेटचे प्रमुख आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या एवन जोडीचं स्वागत करण्यासाठी निलेशजी पाटील आणि मयूरजी घरत यांना आपण विनंती करूयात. तसेच अश्विनजी पाटील यांच्या शुभ हस्ते हॉटेल कौशिकचे सर्वा अश्विनजी पाटील यांच्या शुभ हस्ते या एवन जोडीचा यथोचित मान सन्मान केला जातोय. टू कॉमेंट्री बॉक्स पाहू शकाल आपण पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती अफलातून ड्राईव्ह पाहायला मिळाला, जो मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून सरळ निघून गेला चौकारासाठी. पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करताना चिर्ले चॅलेंजर्स 1/11 धावा. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे मॅनेजर श्रीकांतजी भंडारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाईल, तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे मॅनेजर सन्माननीय श्रीकांतजी सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. श्रीकांतजी भंडारी त्यांचा सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. खरं तर तिसरी मुंबई जी डेव्हलप होते आणि त्यामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचा सुद्धा एक सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच आज या स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे मॅनेजर म्हणून आज कामगिरी पाहणारे भंडारी साहेबांचा विशेष सन्मान ऑन स्क्रीन होताना सध्या या स्पर्धेचे प्रणेते निलेशजी यांच्या शुभास्ते आपण पाहिलात. कल्पेश पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आज या स्पर्धेसाठी कल्पेशजी सुद्धा उपस्थित आहेत. मोठीजुईचे एक यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. यस, मोठीजुईमधील एवन जोडीचा एक वेगळा हिस्सा. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान होताना आपण पाहताय.
येस धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅचला सुरुवात झाली आहे. दुसरं षटक चालू होतंय. गोलंदाज आलाय दीप पाटील. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अव्वांतर आला. 1.1 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या होती 1 बाद, 11 धावा, 12 धावा होत आहेत. चॅलेंजर चिरले विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई अशी मॅच आपण सध्या एन्जॉय करता. ऑनस्क्रीन सध्या आपण VIP डाईजवर पाहू शकाल. सन्माननीय अतिथी यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे अगदी सरळ वाईडिश लॉंग ऑन कडे, जिथे मात्र जज केला जातोय झेल. विकेट नंबर 2 लखन घरत हा खेळाडू इथे मात्र झेल बाद होतोय. व्यासपीठावरती सन्माननीय रोशन पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मोठी जुईचे त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मोठी जुईचे हरजीवन ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. प्रवीण घासे यांच्यासोबत सावलीप्रमाणे सातत्याने दिवस रात्र सोबत असणारे त्यांचे अतिशय निकटवर्तीय रोशन यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. रोशन पाटील यांचा विशेष सन्मान होताना सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. ओम इलेव्हनचे संस्थापक हरजीवनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जात आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय विकेट नंबर 2 2 खेळाडू गारद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती येणारा सिद्धार्थ मडवी आला. सिद्धार्थ मडवी आणि शिवम मडवी अशी जोडी असेल. शिवम आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 वरती खेळतोय. सिद्धार्थ स्ट्रायकर म्हणून सध्याला आपण पाहता. वेगानं रिलीज केलेला हा चेंडू परंतु आवाक्याच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचली जाते 13 वर. मध्यरात्रीची वेळ 1:56 आणि आपण या स्पर्धेचा आस्वाद घेता. यावेळचा चेंडू परफेक्ट कनेक्ट झाला. चेंडू मात्र सरळ निघून चाला. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून षटकार. धासेचं नाव गाजतंय उरण तालुक्याला. नवीन धासेचं नाव गाजतंय उरण तालुक्याला. इंडियन सांस्कृतिक आयोजित चषक गाजतंय चषक गाजतंय मोठी जुई. 600च्या स्ट्राईक रेटने सिद्धार्थ मडवीने सुरुवात केली. खूप चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आला. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकाल 51. 12.67च्या सरासरीने धावसंख्या होऊ शकतील अशा पद्धतीने सरासरी राखली तर हे सांगणार हे दृश्य होतं. इथे मात्र फटका फसला जातोय. स्वतः गोलंदाज फॉलोन थ्रू मध्ये आलाय दीप पाटील आणि ज्यांना हा झेल सुद्धा टिपलाय. विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू चिरले संघाचा होतोय झेल बाद. अतिशय महत्वाची विकेट होती ही. विकेट सुद्धा चॅलेंजर चिरले संघाच्या किंग ऑफ करंजा कर अक्षय म्हात्रे 1 नंबर. अक्षय म्हात्रे 1 नंबर. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल युवा उद्योजक ॲडव्होकेट अक्षयजी म्हात्रे, तदनंतर सन्माननीय अजयजी थळी, शंभू सोन्या बैलाचे मालक गणेशजी थळी यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेसाठी झालं. मयूरदादा घरत यांचे परम मित्र या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल युवा उद्योजक स्मार्ट सिटी डेव्हलपरचे ओनर सन्माननीय प्रवीण शेठ घासे साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी आले. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं योगदान लाभले असे प्रवीणजी घासे साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ मिळालंय. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. मैदानामध्ये आपण मॅच पाहता. क्रुशियल मुवमेंट आहे. 2 षटकांचा दुसरं षटक चालू आहे जिथे दीप पाटील गोलंदाज आला. हाफ ट्रॅकर यावेळेस म्हणतं खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट्स लिमिट ऑफ येतोय. सिंगलसाठी प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट केला जात आहे पण सिंगल पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 21 धावा. पहिलं षटक धनेश कामोडकर 11 धावा 1 विकेट. दुसरं षटक दीप पाटील 2 विकेट्स 10 धावा. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत. चिरले चॅलेंजर्स आतापर्यंत 3 विकेट्स गमावल्यात हे खरं आहे, परंतु जर आपण धावसंख्याचा जर प्रोजेक्टेड स्कोर नुसार जर आता आपण पाहिलं तर 42 वर आले. अगोदर 51 वर होतं. धावसंख्या सध्याच्या घडला
सुस्थितीमध्ये असं म्हणावं लागेल. अजूनही 2 षटक बाकी आहेत, अजून काही बिघडलं नाही. या 2 षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या ना तरी तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये काहीतरी वेगळं गणित पाहायला मिळू शकेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल कमीत कमी धावसंख्येमध्ये कसं रोखता येईल याचं उत्तम उदाहरण उत्तर शिव संघासमोर जबरदस्त गोलंदाजी करत असताना वाईल्ड संघाने दिलाय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येताना दिसतात प्रवीण कामोडकर, मोस्ट एक्सपिरियन्स होल्डर इन मोठीजुई टेनिस क्रिकेट. मोठीजुई टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी खेळाडू मैदानात सध्या प्रवीण येताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, मॅक्झिमम ऑफ साईडला प्रोटेक्शन दिलंय. यावेळचा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप, पहिला चेंडू निधावाला. शिवम मडवी ओपनिंगला आलेला, सलामीला आलेला शिवम मैदानात अजूनही आहे, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार आतापर्यंत आलेत. बहिरदादा खरं त्यांचे परममित्र अजयजी थळी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अजयजी थळी यांना विनंती केली जाते. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी सरळ आला, जिथे मात्र सिंगल मिळाली जाते. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते 22 धावा. स्ट्रायकर बॅट्समन ज्याचं नाव आहे धनू पाटील, जो सध्याच्या घडला बॉक्सिंगमध्ये ज्याला आपण स्टेट लेवलला खेळताना आपण पाहतोय, ज्याने शालेय जीवनामध्ये खूप बॉक्सिंगच्या स्पर्धा सुद्धा जिंकल्यात आणि आज सध्या तो क्रिकेट खेळतोय. परंतु राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये ज्याला आपण धनूला पाहिलाय, धनूचा हा फटका लॉंग ऑन कडे आलाय, पण इथे मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, त्यामुळे धनू पाटील होतोय झेलबाद. भारी जनसेवक स्पर्धेमध्ये येणारे सन्माननीय अतिथी ॲडव्होकेट अक्षय म्हात्रे यांना खऱ्या अर्थानं मानवंदना देणारे हे आपण सुंदर असं गीत ऐकलं. वकिलासारखी खणखणीत पदवी प्राप्त करणारे हे सन्माननीय अतिथी आहेत. आज या स्पर्धेसाठी निलेशभाई पाटील, मयूरबाई घरत आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या अगत्याचं आमंत्रण स्वीकारून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्यांच्या समवेत असणारे त्यांचे परम मित्र अजयजी थळी यांना सुद्धा विशेष सूचना आहे, विनंती आपणास की आपण सुद्धा मंचावरती यावं. सन्माननीय अजयजी थळी. यावेळचा चेंडू आपण पाहू शकाल निर्धावाला. प्रवीण कामोडकर आपले तोरे दाखवतात मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी सध्या राहिली आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल निव्याचे चेंडू वापरले गेलेत. यावेळचा चेंडू खेळला जातोय शॉर्ट पॉइंट मधून डीप कडे येत असताना चेंडू स्टॉप केला, तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. डबल साइडी प्रयत्न, क्लोज निर्णय होऊ शकेल, पण इथे मात्र थर्ड अंपायर रेफर सुद्धा केलाय. पहिली धाव सहज पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी केलेला हा प्रयत्न शिवम मडवी आणि आर्यम मडवीने पाहायला मिळाला. थर्ड अंपायर रेफर केलं जातं आणि स्वतः हेमंत कोळी सर इथे उपस्थित आहेत. शेकडोहून अधिक स्पर्धा एका सीझनमध्ये जे नेहमी कव्हर करत असतात, मुंबईपासून ठाणे पालघरपर्यंत बिग बॅश ची स्पर्धा सुद्धा ज्यांनी कव्हर केली असे हेमंत कोळी सर माहुलगाववरून जे बिलॉंग करतात ते सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. या चेंडूचा निर्णय सध्या गुलदस्त्यात आहे आणि तो आपल्यापर्यंत आम्ही काही क्षणात पोहोचवू. एक्झॅक्ट काय घडल्याचं परीक्षण केलं जात आहे. यास परीक्षण करण्यासाठी स्वतः इथे मात्र या स्पर्धेचे संयोजक सुद्धा तिथे उपस्थित राहत आहेत. तदनंतर थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट, खेळाडू सुरक्षित आहे. निर्णय मात्र क्लोज होता, त्यामुळे थर्ड अंपायर रेफर केला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने निर्णय इथे आला. खेळाडू सुरक्षित आहे, 2 धावा मिळाल्या जातात आणि या सत्रातील ही पहिली दुहेरी धाव, या सत्रातील ही पहिली दुहेरी धाव आली आहे. 2.45 षटकांचा खेळ झाला. धनेश कामोडकर, तदनंतर दीप आला, आता मात्र प्रवीण कामोडकर सध्या आहेत.
क्या बात आहे, जबरदस्त चेंडू आणि प्रवीण कामोडकर यांची गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी. 1 षटक, 2 विकेट्स आणि फक्त 3 धावा. पक्ष चकडे वाल्याचा जो तो झालाय. आणि अजयजी थळी यांचं आगमन झालंय बऱ्याच उशिरा का होईना, परंतु ते इथे मंचावरती उपस्थित होत आहे, त्याबद्दल अजयजी यांचं विशेष स्वागत. तदनंतर या स्पर्धेस या सामन्यासाठी विशेष बक्षीस आहे ॲडव्होकेट अक्षय म्हात्रे यांच्या वतीने बक्षीस आहे. सलग 3 षटकार लगावले तर 3,000चं कॅश प्राईज दिलं जाईल. सलग 3 विकेट्स प्राप्त केले, विकेट हॅट्रिक घेतली तरी सुद्धा 3,000चं कॅश प्राईज, म्हणजे दोन्ही संघांना समान समान संधी ती दिली जाते. चांगली कामगिरी करा आणि बक्षीस मिळवा. ॲडव्होकेट अक्षयजी म्हात्रे यांच्या वतीने बक्षीस आहे. सलग 3 विकेट्स 3,000, सलग 3 षटकार 3,000 आणि सलग 3 यश पाटील आलाय 4थं षटक हँडल करण्यासाठी. यावेळचा चेंडू फाईन लेग कडे खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाला फक्त बघ्याची भूमिका करायला लावणारा हा षटकार येतोय. शुभम बॅट्समन आहे, शिवम मडवी सलामीला आलाय. चला नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करतोय. जोहे आणि वहाल, नील ग्रीष्मा 11 जोहे, विपक्ष नाव्य 11 नियंग स्टार वहाल. चला टॉस करण्यासाठी यायचं लगेच. सामना आता 3 षटकांचे असतील. चला जोहे आणि वहाल टॉस करण्यासाठी या. जोहे आणि वहाल टॉस करण्यासाठी या. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार त्याला बाय मिळेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे हायेस्ट स्कोर असेल त्या संघाला त्या फेरीमध्ये बाय, पुढच्या फेरीमध्ये बाय मिळेल. यस 40+ खऱ्या अर्थानं जबरदस्त किंग निर्दोष घरत, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये ज्यांचा संघ आर्यन एंटरप्राइजेस सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप निघून चालला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यश पाटील ज्यानं पहिला चेंडू षटकार खेळल्यानंतर दुसरा चेंडू इथे मात्र वाईट फेकलाय. धावा संख्या 1 ने वाढली जाते. धावा संख्या होते 31 धावा. 31 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. फुल टॉस, आउटसाइड टॉप स्टंप, अगदी वेगाने फेकला चेंडू, बॅट्समनला बीट करून जातोय निर्धावाला. ही ओळख आहे मोठी जी टेनिस क्रिकेटमधील गोलंदाजांची. आतापर्यंत धनेश कामोडकर 11 धाबा देतोय, दीप पाटील 10 धाबा, तदनंतर येणारे प्रवीण कामोडकर ज्यांनी फक्त 3 दिल्या, 2 विकेट्स मिळवल्या आणि आता यश आला. सध्याच्याकडला सीमित ठेवला असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये साकारली जाते. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवला आणि आणखी एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. वॉर्न केलं जाईल इथे, मात्र वॉर्निंग असेल. आता मात्र नेक्स्ट जर बाउन्सर आला तर कदाचित अवांतर म्हणून पंच घोषित करू शकतील. यश पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत ज्यांना साकारली आहे. पहिल्या चेंडू षटकार खाल्यानंतर सावध होतोय. सलग 2 चेंडू निधाव फेकलेत. धावा संख्या स्थिर आहे 31 धावा. यावेळचा चेंडू बॅटची अप्पर कट घेऊन चेंडू फ्लाय स्लिप मध्ये होतोय. विकेट नंबर 6, 6वा खेळाडू शिवम मडवी. एक मोठी विकेट मात्र चॅलेंजर चिर्ले संघाची मैदानातून बाहेर येताना खेळाडू क्रमांक 6 बाद. कधी ना हरला पुढेच सरला महबूब बैल. आठव्या क्रमांकावर येणारा सार्थक घरत आला. ऋतुज घरत आणि सार्थक घरत असे 2 फलंदाज मैदानामध्ये असतील. शेवटच्या षटकातील काही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 2 चेंडू बाकी आहेत.
यावेळचा चेंडू बॅटला ब्लस झाला आणि आणखी एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक कशाला म्हणावं याचं उत्तम उदाहरण यश पाटील. पहिल्या चेंडूची षटकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय. आणखी एक खेळाडू होतो झेलबाद. ए भल्या भल्याची उडवून झोप आयोजन येस, हे सत्र संपल्यानंतर एक परफॉर्मन्स होईल, त्यासाठी कलाकारांनी सुद्धा रेडी राहायचं आहे. आमच्याकडे वेळ आज कमी असेल त्यामुळे येस रेडी, अश्विनबाईंना सुद्धा रेडी राहायचं आहे बक्षीस देण्यासाठी, डान्ससाठी. येस, आयोजकांना सुद्धा ही सुवर्ण संधी असेल, आपण कलाकारांसोबत सुद्धा आपली कला सादर करू शकाल. फायनल नाईट आहे. यावेळचा चेंडू अपरकट फ्लाय स्लिपमध्ये चेंडू स्टॉप केला जात आहे बाउन्स होऊन. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली आणि या सिंगलच्या साह्यानं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना चॅलेंजर चिर्ली संघाची धावसंख्या होते 7 बाद 32 झाल्यात. 7 बाद 32 होत आहेत आणि 33 टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. चला, जोहे आणि वहाळ, जोहे टीम आणि वाळ टीमला विनंती आहे, पण टॉस करण्यासाठी दोन्ही संघांचे कॅप्टन यायचे आहेत. तोपर्यंत मधला वेळ जाऊया. पुन्हा एकदा आपण कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा कलाकारांसाठी. क्रिश कोळी आणि अक्षय गर्ग यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस या कलाकारांसाठी आलंय. वर्षा आणि संतोषी या कलाकारांचं नाव आहे आणि त्यांच्यासाठी क्रिश कोळी आणि अक्षय गर्ग यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस इथं आलं आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे प्रवीणभाई घासे यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही सहर्ष
स्वागत करतोय आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे ॲडव्होकेट अक्षयजी, त्याचे सर्व सहकारी, आमचे स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे ओनर भंडारी सर, मॅनेजर, तदनंतर आमचे एवन जोडी, आमचा रोशन, या सर्वांचा मी मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि मॅचकडे आपण जाऊया. मॅच लगेच चालू होते. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल. धन्यवाद. आज जे कॉमेंटरीज पाहिले आणि साऊंडवाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. टायमिंग इज करेक्ट. कारण आमचं ऑर्केस्ट्राचं असं असतं की अनाऊन्स केल्यानंतर लगेच डान्स चालू झाला पाहिजे, त्याला बोलतात टायमिंग्स. आणि खरंच धन्यवाद. यस, थँक्यू. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे या स्पर्धेचे आजच्या रजनीतील ऑफिशियल अँकर ऐकूया विपुल पाटील यांना. युवा उद्योजक ॲडव्होकेट अक्षयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपला होणारा सामना तिसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. न्यू यंगस्टर वहाल आणि त्यांच्या विरुद्ध जोहे संघ, दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण या लगेच मॅच कंटिन्यू असू द्या. पेशाने वकील आहेत ॲडव्होकेट अक्षय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. वहाळ संघाच्या कॅप्टनला महत्वाची सूचना आहे. वहाळ एक चेंडू पडण्या अगोदर जर आपण आला नाही तर जोहे संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तीन षटकांचा सामना असेल, ही महत्वाची सूचना आम्ही दोन्ही कॅप्टन पर्यंत पोहोचवतोय. 3 षटकांचा सामना असेल. ॲडव्होकेट अक्षय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आणि तिसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. आणि जोही संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला. आपण विनंती करूयात या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं आहे, आणि आपले चीफ गेस्ट, त्यांचे परमित्र ॲडव्होकेट अक्षय म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा ही विनंती केली जाते. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करूयात. ॲडव्होकेट अक्षय म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. तसेच मयूर दादा घर, त्यांचा परम मित्र अजयजी थडी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात. त्यांचं स्वागत करण्यासाठी अभिषेक पाटील यांना विनंती केली जाईल. अभिषेक पाटील, आपण या. आपल्या शुभ हस्ते अजयजी थडी यांचा विशेष सन्मान केला जाईल. अजय थडी, आपण या लगेच. अभिषेक पाटील यांना सुद्धा विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण अजय थडी यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण येऊन आपला यथोचित मान सन्मान स्वीकारावा. चला मॅच सुरू करा. हर्षित पितले सर खऱ्या अर्थानं लकी आहेत. आणि जोहाशी त्यांची खूप नाळ जोडली आहे. वीर मराठा काढून खेळता खेळता आता मात्र गावाची टीम ते पॅक करतायत. पहिल्याच चेंडूवर मात्र अपील राहिलं आणि फलंदाजानं मात्र सरळ आपल्या तंबूकडे चालण्यास सुरुवात केली आणि क्रमांक 1चा फलंदाज शून्यावरती बाद. अजून एक मान्यवर उपस्थित आहेत. पनवेलचे नगरसेवक संतोषजी भोईर यांचे सुपुत्र समीर शेठ पाटील यांचे भाचे, ज्या नावाचा आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर ब्रँड पाहायला मिळालाय, असे आर्यन संतोष भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालंय.
त्यांचं सुद्धा मी प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया दिनेजी पाटील यांचा आवाज. पहिल्या चेंडूवर विकेट्स आणि अशा प्रकारे मात्र आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋतुज घर त्याचा लगेच अपील, परंतु अपिलामध्ये उत्साह खूप राहिला, विश्वास फार कमी. मागच्या सामन्याने एक आदर्श घालून दिला की इथे या 27 धावाही वाचवल्या जाऊ शकतात, पण इथे मात्र 33 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान अचानक अवघड का बनायला लागलं? दुसऱ्या फेरीमध्ये हे आव्हान अवघड बनायला लागले. पहिल्या फेरीमध्ये धावांचा पाठलाग सहज झाला आहे, परंतु यंगस्टार वहाळ संघानं तो आदर्श घातला. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू होता, दिशा दिली आहे, मात्र वाईडच मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी मात्र चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी मात्र गाफील राहिला क्षेत्ररक्षक. धावा आल्या 2 या धावसंख्येनं दीप पाटीलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती 1-2. यानंतर मात्र नील ग्रीष्मा झोहे संघ खेळेल आणि त्यांनी पहिला सामना मला असं वाटतं की 8:30 वाजता खेळला होता. त्याच्यामुळे पितले सर तुमच्याकडे फार वेळ होता डिस्कशन करण्याला, नवीन रणनीती आखायला आणि सगळ्यांना एकत्र घेत मात्र पुन्हा एकदा टीमची बांधणी करायला. इथे मात्र काय पाहतोय, आणखीन एक निर्धाव चेंडू, फक्त धावा लागतात. हर्षद पितले सर रायगड प्रीमियर लीगमध्ये वीर मराठा जोह्या संघाचा आहे मात्र पॅकर्स, आणि आज मात्र नील ग्रीष्मा 11 जोहे संघाचे पॅकर्स बनतायत. हर्षदजी पितले सर स्वागत आहे आपलंही. टीमची आवड, खेळाची आवड आणि नितांत श्रद्धा असलेला हे व्यक्तिमत्व. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतुज घरत मात्र प्रभावी कामगिरी करतो. 4 चेंडूमध्ये धावा देतोय तो फक्त आणि फक्त 2 धावाने आही सामना बनवला जातोय. चॅलेंजर चिरले संघाचा हा ताकदीचा गोलंदाज ऋतुज घरात मात्र काही कमालीची गोलंदाजी करतोय. अक्का देवी चॅम्पियन मोठीजुई संघाला अचानक खीळ बसतीये, अचानक ब्रेक लागतायत. फलंदाज बाद झालाय क्रमांक 1चा. त्यानंतर मात्र दीप पाटीलनं 4 चेंडूमध्ये धावा जोडल्यात, फक्त 5 चेंडूमध्ये धावा लागल्यात, 1 बाद निव्वळ 2. 19 चेंडू 31 धावा, हे आव्हान ताकदीचं बनवलंय. सध्या आपण ऋतुज घरातला गोलंदाजी करताना पाहतोय. आता स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक बामणडुंगरीच्या रनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या गोलंदाजाने एक मिडल षटक टाकण्याचा कारनामा केला होता, गोलंदाजी करतात ऋतुज घरात. बॅटची कडा लागली जातीये. इथे मात्र शॉट फाईन लेगला आणखीन एक फलंदाज बाद केला जाईल. चॅलेंजर चिरले संघाचा गोलंदाज ऋतुज घरतनं मात्र कमाल दाखवली आहे. 2 फलंदाजांना बाद केलं आणि एका षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. विचार केला तर मात्र निनाद बोईर 0वरती बाद झाला पहिल्या चेंडूवर. त्यानंतर मात्र 5 चेंडू खेळात दीप पाटील त्यानं धावा जोडल्या 2 आणि अंतिम चेंडूवर तोही बाद झालाय. त्याच्यामुळे आता हे आव्हान कठीण बनत जात आहे. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. 18-31चं हे गणित सोडवलं जाईल का? पहिलं षटक मात्र बोलबाला राहिला ऋतुज घरतचा. 33 धावांचं आव्हान तसं अवघड नव्हतंच मुळात, परंतु या अवघड बनवायचं काम ऋतुज घरतनं मनापासून करून दाखवलंय. कारण त्यानं पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 धावा. त्याच्यामुळे हे आव्हान आता थोडंसं अवघड वाटायला लागलंय. आतापर्यंत धावांचा पाठलाग सहज होत होता. तब्बल 64 धावांचा पाठलाग या मैदानावरती झाला. त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी मागच्या सामन्यात पाहिली आहे. आपण वेळ का दवडताय हा प्रश्न विचारला जातोय वारंवार. मित्रांनो, रात्रीचे मॅच हे रात्रीच संपवायचे आहेत, फायनलीचे आज खेळायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळे या लॉर्ड्सनंतर 3 सामने पुढचे आहेत, टोटल 5 सामने अजून खेळायचे आहेत, याची नोंद घ्या. हलक्या हाताची गोलंदाजी, स्लोवर व्हेरिएशन पाहिलं आणि गोलंदाजानं मात्र सिद्धार्थनं एक चांगला चेंडू टाकला. सिद्धार्थ मडवी या सामन्यामध्ये जान फुकतोय. कारण ज्याप्रमाणे विचार केला तर ऋतुज घरातनं पाया रचलाय, आता फक्त कळस सजवायचा आहे, तो म्हणजे चॅलेंजर चिरले संघाला.
आणखीन एक स्लोवर परफेक्ट व्हेरिएशन पाहतोय. फलंदाज चूक करतायत वारंवार. जितेश भुईर आता मात्र खेळतोय आणखीन एक निर्धाव चेंडू. अंकेश कामोडकर सलामील अंकेश कामोडकर सलामीला आलाय, त्याच्यामुळे त्याच्यावरही आता भिस्त असणाऱ्या सामन्याची, कारण सामना दूर नव्हताच तसा. परंतु एकदा का एखाद्याने उमेद केली की मात्र सगळं आलबेल होतं. त्याचा विचार केला ना विपुल सर, तर संकटांच्या काळ्या कुट्ट अंधाराला दूर सारत जगासाठी प्रकाश शोधायला निघालेल्या त्या महान माणसाने मिळवलेल्या वाटाच त्या माणसाच्या पराक्रमाच्या गाथा सांगत असतात. तर अशीच वाट न्यू यॉर्कशर बाळ संघाच्या गोलंदाजांनी रचली, वाटा निर्माण केल्या. 27 धावा ही वाचवल्या जाऊ शकतात हा आदर्श घातला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की चॅलेंजर चिरले संघ त्यांच्याच आदर्श घेत या सामन्यावर त्या वाटेवर चालत मात्र इतर फलंदाजी वाट लावताना आपण निहाळतोय. काय सुरेख खेळ राहिला आतापर्यंत गोलंदाजीमध्ये. 33 धावांचा तुटपुंज आव्हान उभं होतं, परंतु फलंदाज मात्र हाराकिरी दाखवताना अंकेश कामोडकर 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे. आणि सिद्धार्थ मडवी अप्रतिम गोलंदाजी. हा फटका चांगला आहे, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. वायडेश मिड विकेटला काय सुरेख क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवल्यात. धावांचा दुष्काळ पडलाय. धावा इथे रात्री मध्यरात्री मात्र महागड्या होताना पाहतोय. आणि महागड्या झालेल्या धावा क्षेत्ररक्षकांनी मात्र लिलिया वाचवल्यात. 10 प्रकार धावा लागल्या, फक्त 3 ऋतुजी घरात या धावा वाचवतायत. मी नेहमी सांगतो की उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजीच क्रिकेटमध्ये मुख्य नसते, तर क्रिकेटमध्ये मुख्य असते ते मुख्य क्षेत्ररक्षण. एक कमालीचा खेळ पाहिला आम्ही निलेश दादा. चेंडू डॉट झाला ना की पंचांकडे जोरदार धावत जायचं. केला तर केला बोटवर, परंतु रणनीती आखली जातीये. बऱ्यापैकी गोलंदाज त्यावेळेला अपील नाही करत, पण यष्टीरक्षक असतात ना ॲग्रेसिव्ह असतात, प्रेशर टाकला जातोय. परंतु क्रिकेटमध्ये अजूनही आपल्याला अवगत नाही आहे की अपील मुख्य पंचांकडे करायचं असतं. आपण सगळे बोलतो स्क्वेअर लेगच्या पंचांकडे. सुंदर स्क्वेअर करता हा फटका पाहतोय. कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा मात्र मिळेल. एकेरी दुहेरीवर भर देत देत हा सामना पुढे ढकलला जातोय. परंतु पहिल्या षटकामध्ये जो प्रेशर क्रिएट झाला ना तो कायम राहिला. याही षटकामध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि अक्कादेवी चॅम्पियन मोडीजुई संघ जाऊन टेपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निव्वल आणि निव्वल 4 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 29 धावांची गरज. व्यासपीठ पितले साहेब उपस्थित आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये वीर मराठा झोळी संघाचे नेहमी पुरस्कृत राहिले आणि या यशस्वी संघ मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रायगड प्रीमियर लीग साठी फार मोठं त्यांचं सुद्धा योगदान पाहायला मिळतं आणि क्रिकेटचे प्रचंड ते निस्सीम भक्त आहेत असे आमचे हर्षलजी पितले साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना की अनहोनी को होनी कर दे और होनी को अनहोनी. पहिल्यांदा झोळे संघानं अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग केला. ज्या मैदानावरती 30-35 धावा व्हायच्या ना प्रसाद सर, त्याच मैदानावरती 66 धावाचा पाठलाग 2 चेंडू ठेवून केला. ती मात्र अपेक्षापेक्षा वेगळा त्यांना निकाल दिला आणि त्यानंतर मात्र वहाळ संघाची कमाल पाहिली. आणि त्याच 2 संघामध्ये पुढची लढत आहे. एका संघानं 27 धावा वाचवलेत, तर एका संघानं 65 धावांचा पाठलाग केलाय. ती लढत आहे ना मात्र कर्तृत्वाची राहील. आणि हर्षद पितले सर सोबत आहेत म्हटल्यानंतर जोहे गाव आणि जोहे टीम ताकदीनं खेळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. सामना असं वाटतं की सहज संपेल, परंतु लो स्कोअरचे सामने नेहमी रंगतदार होताना पाहतोय आणि असाच हा सामना पुन्हा एकदा रंगतदार. काय सामना बनवला ऋतुज घरतनं. ज्याप्रमाणे फक्त धावा दिल्या 2, फलंदाज 2 बाद केले आणि त्यानंतर मात्र सिद्धार्थ मडवीनं त्या सामन्याला आकार दिला. भिंती रचल्या, पायावरती भिंती रचल्या आणि इथे मात्र पहा यष्टीरक्षणाची कमाल पहा. चेंडू जसा हातात आला ना की लगेच अपील, जसा चेंडू हातात मिळाला की लगेच अपील. आणि अपील कोणाकडे? स्क्वेअर लेगकडे. गुड, व्हेरी गुड.
मुख्य पंचच फक्त कडचा आऊट देऊ शकतात असा क्रिकेटमध्ये नियम आहे. परंतु आयुष्यभर आम्ही क्रिकेट खेळलो आणि आम्ही सांगूनही दमलो. मोठा फटका, बऱ्याच अवधीनंतर हा फटका आलाय आणि तो धावा देऊन जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून. बऱ्याच अवधीनंतर षटकार. निलेदादा हे गाणं लिहिलं ना ते कमालीचं आहे. पहिल्याच 2 लाईनी पहा, हिरो बनायची आम्हाला गरज नाही, नाद नाही. आमची स्टोरीच व्हिलनची आहे, त्याच्यामुळे आमच्या नादाला लागू नका असाच इशारा काहीसा द्यायचा आहे. पण तरीही त्यांच्यावर खूप लोक हिट आहेत आणि तेच म्हणजेच मयूर घरात साहेब या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन करून पुन्हा इथं सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत. गोलंदाजीमध्ये पुन्हा कमबॅक केलं जातं. आयुष मडवी याच्यावर हल्ला केला जातोय, धाबा जोडल्या जातील. एका षटकानंतर एक निर्धावच्यानंतर माझा चौकार. सामना इथूनही बनवला जाऊ शकतो हे दाखवताना अंकेश कामोडकर, कारण अंकेश कामोडकरमध्ये क्षमता आहे. तो आलाय सलामीला आणि सलामीला आलेल्या अंकेशनं मात्र ठोकलाय हा चौकार. आता मग धापलकर धाबा लागल्या त्या तब्बल 15 धाबा. 7 चेंडू 18. रुपेशजी पाटील, नील ग्रीष्मा 11 झोहे संघाचे कॅप्टन, त्यांचा सन्मान केला जाईल. आणि महाराष्ट्र पोलीस, खऱ्या अर्थानं पोलीस दलातील व्यक्तिमत्व आपल्या गावासाठी उत्तम खेळ करताना त्यांना न्याहाळतोय. पोलीस म्हटलं की 24/7, कारण ही वर्दी आहे ना ते गर्दीपासून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतं. आपण सगळी मंडळी घरी सगळे सण आनंदाने मात्र एकत्र कुटुंबासोबत राहत आपण बिनधास्तपणे साजरे करतो. पण ही मंडळी मात्र आपल्या कुटुंबापासून दूर राहत आपल्यासाठी आपण आनंदात सगळे सण साजरे करावेत यासाठी अहोरात्र झटते. त्याबद्दल या पोलीस दलालाही आणि रुपेदादा तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि कौतुकी तुमचं. फटकेबाजी केली जाते. पहिल्या 2 षटकामध्ये आम्ही काय केलंय याही पेक्षा आम्हाला पुढच्या 2 षटकामध्ये काय करायचं आहे हे ज्याला कळलं ना, कारण भूतकाळाची लढत बसण्यापेक्षा भूतकाळामध्ये काय घडलंय ते बघत त्याच्याशी रडत बसण्यापेक्षा वर्तमानाशी झुंजत भविष्यकाळ सजवण्यात जी मजा आहे ना ती मजा कुठेच नाही. प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करतो तो खरा माणूस. ठोकले जात आहे 17 धावा षटकामध्ये आणि गणित सरळ आलं 6-12चं. क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याच वेळा पाहिलंय, जेव्हा जेव्हा जे खेळाडू जेव्हा जेव्हा जो संघ रिलॅक्स होतो ना, विपुल सर, जेव्हा जेव्हा गाफील राहतो ना की हां आता आम्ही जिंकलो, जेव्हा वाटतं ना तेव्हाच सामना गिरकी घेतो. 2 षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. त्यानंतर कदाचित वाटलं असेल चिरले संघाने नाही आता हा सामना आमच्या बाजूने सेफ होतोय, परंतु नाही. आयुष्य आणि क्रिकेट का साम्य आहे, कारण आयुष्यामध्ये कधी वेळ गिरकी घेईल ना सांगता येत नाही. आणि सेम टू सेम ॲक्शन रिप्लाय सामना 17 धावा त्या मागच्या षटकामध्ये जोडल्या गेल्या आयुषवर. आता मात्र वेदांत ठाकूरवर जबाबदारी राहिली आहे 6-12ची. एकट्या अंकेश कामोडकरनं या धावा ठोकल्या. वेदांत ठाकूर आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय जगदीश ठाकूर साहेब यांचे हे सुपुत्र. वाईट बॉल, इथे मात्र वाईट बॉल, परंतु इथे मात्र पाहतोय की एक या उरणचा ठाणे वाघ म्हणजे ओळख राहिली आहे. उरण असोसिएशन असू दे, पनवेल सामाजिक असोसिएशन असू दे, रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशन, या सगळ्यांशी ना अगदी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहणारं हे व्यक्तिमत्व आणि आमच्या अगदी जवळचे मित्र म्हणजेच मार्गदर्शक जगदीशदादा ठाकूर यांचे सुपुत्र वेदांत ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आलाय. ठाकूर, हे सामना वाचवला जाईल का?
लागोपाठ दुसरा वाईड बॉल. कदाचित ना वेदांतला हे षटक खूप सोपं टाकायला भेटलं असतं, परंतु मागच्या षटकामध्ये आलेल्या 17 धावांनी या सामन्याचा पारड चुकवलाय. आता गणित राहत आहे 6 चेंडू 10 धावा. ऐन मोक्याच्या क्षणाला अंकेश कामोडकरनं ठोकलेल्या 17 धावा संघासाठी बहुमूल्य ठरतील. 6 चेंडू 10 धावा. वेदांत जगदीश ठाकूर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आहे. पहिले 2 चेंडू वाईट, 6 चेंडू आणि 10 धावा. सहाला 12 होत्या. असं केलं की सगळ्यांना घाबरण्याचं काम चांगलं केलं जातं, जसं काही गुन्हेगार कॉमेंटेटर आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. दिशा दिली आहे. मी म्हणेन की टेक्निक परफेक्ट आहे, उत्तमरित्या खेळलाय जितेश भोईर. कारण त्याला माहिती आहे की या सामन्यामध्ये आतापर्यंत सामना फिरवण्याचे काम अंकेश कामोडकरनं केलं आहे आणि त्याच अंकेश कामोडकरला अगदी जास्त चेंडू न खेळू देता त्याला मात्र सरळ स्ट्राईकवर घेऊन आलाय. त्याच्यामुळे आता गणित राहील 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. अंकेश कामोडकरच्या अवतीभोवती हा सामना फिरतोय. 9 चेंडूमध्ये त्यानं जोडलेत 17 धावा. 9 चेंडू आणि 17 धावा त्यानं जोडलेत अंकेश कामोडकरनं. 5 चेंडू 9 धावांची गरज. वेदांत ठाकूरच्या हातामध्ये चेंडू आहे. धावा वाचवायच्या की धावा एका बाजूला ठोकायच्या. अकूट टप्प्याचा हा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी येतीये. कदाचित दुसऱ्या रनचा प्रयत्न होणं गरजेचं होतं, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय आयुष मडवीच्या वतीनं आणि त्याच्यामुळे अंकेशला मात्र स्ट्राईकवर जाण्यापासून रोखलंय. धाव मिळाली 1. चेंडू राहतील 4. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. घनश्याम पाटील स्टेजच्या समोर येताना पाहतोय. फुल टॉस. पंचांचा एक हात मात्र निघतोय बाहेर. सामन्याला कलाटणी मिळू शकते. नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. आणि इथे मात्र 1+1 रिव्ह्यू फिल्डिंग साईड. पंच रिव्ह्यू मात्र येतोय बीमरसाठी फिल्डिंग डिपार्टमेंट. इथे पाहिलं जाईल पंच. हा चेंडू जर नोबॉल आल्यानंतर मात्र खूप कठीण काळ जाईल. इट्स अ नो बॉल कॉल. फ्री हिट. पंचांची भूमिका आहे म्हणजे कोळी सर, निलेशजी मात्रे सर करावे आणि निशांतजी मात्रे करावे. उत्तम कामगिरी राहिली आहे पंचांची आणि इथे मात्र या फ्री हिटनं या सामन्याचं गणित बदललंय. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 4 धावा धावफलकावरती होत्या. 33 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु कमालीचा होतकरूपणा दाखवला अंकेश कामोडकरनं. फ्री हिटचा चेंडू. गेम चेंजिंग म्हटलं होतं मी. वाईडच मिडविकेटच्या डोक्यावरना अंकेश कामोडकर ठोकतोय यशस्वी षटकार. यांना विनंती केली जाते. जोडी संघाचे कर्णधार रुपेजी पाटील जे पेशाने पोलीसमॅन आहेत, सदनिग्रहण आहे, खलनिग्रहण आहे आणि